हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज पुन्हा एकदा घेऊन आले खास तुमच्यासाठी मी परत एकदा दुसरी रेसिपी. तर मी करणार आहे कांद्याच्या पातीपासून बेसन. तर त्यासाठी एक कढई तापत ठेवायची. कढईमध्ये तेल, कांदा, जिरे मोहरी टाकायची तेलात. त्याच्यानंतर हळद मीठ टाकायचं आणि मी इथं हिरवी मिरची वाटून घेतलेली होती. हिरवी मिरची पण घालायची त्याच्यामध्ये. छान बघा हे असं परतून घ्यायचं. परतल्यावर त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी टाकलं, पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. एका डब्यामध्ये बेसन घ्यायचं, त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे मी, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते त्याला. आणि मग थोडं थोडं पीठ वरून टाकत राहायचं आपण आणि ढवळत राहायचं त्याला उकळी आल्यानंतर. तर पूर्ण पीठ असं टाकून घेणार आहे मी. आणि मी हे एवढं बेसन केलं हे कशासाठी, कारण मला आहे 2 टिफिन. तर टिफिनवाल्यांना मी आज बेसनच देणार आहे, त्यासाठी बनवलं आहे एवढं बेसन मी. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. बाय.